मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बेबी संजय बर्डे यांची बहुमतानं निवड करण्यात आली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी विरोधी गटाचे संतोष एकनाथ चोळके यांना कमी मतं मिळाल्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजता देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सभागृहामध्ये झालेल्या सभेच्या वेळी सत्ताधारी भाजप पक्षाच्या वतीनं उपनगराध्यक्ष पदाची सूचना नगरसेवक अजित चव्हाण यांनी केली. तर त्या सूचनेस अनुमोदन नगरसेवक अमोल कदम यांनी दिलाय. मात्र विरोधी गटानं देखील संतोष चोळके यांचाही अर्ज दाखल केल्यानं आवाजी मतदान घेण्यात आलं. यावेळी भाजपच्या बेबी बर्डे यांना सत्ताधाऱ्यांसह शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आशा चव्हाण अशी एकूण 17 मतं मिळाली आहेत. संतोष चोळके यांना 5 मतं मिळाली आहेत. त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवक पदी सचिन सोपान शेटे आणि ऋषभ नंदकुमार लोढा यांची निवड करण्यात आली आहे. सभेला माजी आमदार चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. देवळाली नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा होती. या सभेमध्ये 2 विषय होते. पहिला विषय होता उपाध्यक्षपदाची निवड आणि दुसरा विषय होता स्वीकृत सदस्यांची निवड. देवळाली प्रवरा नगर परिषदमध्ये एकूण 22 जागा आहेत. त्यापैकी 22 पैकी नगराध्यक्षासह 16 जागा एकूण भारतीय जनता पार्टीकडे आहेत. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अर्ज होता सौ बेबी संजय बर्डे यांचा आणि दुसरा एक अर्ज होता संतोष एकनाथ चोळके यांचा. त्यापैकी सौ बेबी संजय बर्डे यांना एकूण 22 पैकी 17 मतं मिळालेली आहेत. त्यामुळे त्या विजयी झाल्या आणि उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. आणि त्याचबरोबर स्वीकृत सदस्यांची संख्या ही तौलानिक संख्याबळाच्या आधारावर ठरते. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जे गट होता त्यामध्ये 1.45 हे संख्याबळ होतं, तौलानिक संख्याबळ. आणि त्या खालोखाल काँग्रेसचे 36 होते. त्यामुळे 1.45ला पहिला संपूर्ण अंक 1 त्यासाठीची 1 जागा आणि पूर्णांकामध्ये 0.46 भारतीय जनता पार्टी, 0.36 काँग्रेस आणि 0.09 प्रत्येकी वंचित आणि शिवसेना असं संख्याबळ असल्यामुळे 0.45 हा सर्वाधिक मोठा आकडा असल्याने दुसरीही जागा भारतीय जनता पार्टीकडे गेली. त्याप्रमाणे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे 2 अर्ज दाखल होते, पात्र होते, त्यांची निवड एक सचिन सोपान शेटे आणि दुसरे ऋषभ नंदकुमार लोढा या दोघांची स्वीकृत सदस्यपदी निवड झालेली आहे. पीठासीन अधिकारी म्हणून याचं कामकाज बघत असताना शासनाने जे निर्देश दिलेले आहेत, माननीय जिल्हाधिकारी यांचे जे आदेश आहेत त्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया नियमाप्रमाणे पार पाडण्यात आलेली आहे. उपाध्यक्षपदाची निवड करत असताना 15 मिनिटाचा कालावधी दिला होता जर कुणाला माघार घ्यायची असेल तर त्यासाठी. परंतु कोणीही माघार न घेतल्यामुळे
2 उमेदवारी अर्ज जे दाखल करण्यात आले होते त्या दोन्ही उमेदवारांसाठी मतदान घेण्यात आलं आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते, भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ 16 असताना शिवसेनेचे एक सदस्य जे आहेत त्यांनीही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मत दिलं. त्यामुळं 17 मतं ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळाली आणि जे दुसरे उमेदवार होते त्यांना 5 मतं मिळाली. सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडली. सभेनंतर आपण नगराध्यक्ष यांच्या दालनामध्ये आपण सर्व उपस्थित आहोत. मी नगराध्यक्षांच्या वतीने व उपाध्यक्षांच्या वतीने आणि सर्व नगरसेवकांच्या वतीने उपस्थित सर्व बंधू असतील, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि विशेष करून खास करून आमच्या सहकारी महिला नगरसेविका असतील, त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवड झाली आणि त्याचबरोबर 2 स्वीकृत नगरसेवकांची निवड झालेली आहे. या निवडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने बीबी संजय बर्डे यांचा उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज होता. विरोधकाकडून देखील एक अर्ज होता. आपलं संख्याबळ नगर परिषदेच्या सभागृहामध्ये जास्त होतच, त्यामध्ये कुठली शंका नाही. तरी देखील आजच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये आपल्या प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना या पक्षाकडून निवडून आलेल्या सौ आशाताई केदारनाथ चव्हाण यांनी वर हात करून भारतीय जनता पार्टीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बीबी संजय बर्डे यांना या ठिकाणी पाठिंबा दिला. त्यांचं आपण या ठिकाणी सगळं स्वागत करायचं. आज भारतीय जनता पार्टी देवळाली प्रवरा तसेच तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार आदरणीय भाऊ तसेच देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष दादा यांनी आज माझी सर्वानुमते स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. चंद्रशेखर पाटील कदम व लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजितदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमची स्वीकृत म्हणून निवड झाली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी व सर्व कार्यकर्ते नगरसेवक यांचे हार्दिक आभार. महेश दानेसी, 24 तास, देवळाली प्रवरा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.